हाय हॅलो नमस्कार, मी सोनल. आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एक मस्त रुटीन बघणार आहोत. तर आज आहे सॅटरडे आणि आमचा वीकेंड जो आहे तो सॅटरडेला सुरू होतो. आमचं वीकेंड फ्रायडेला सुरू होत नाही, कारण माझ्या मिस्टरांना फक्त संडेला सुट्टी असते. त्यामुळे मुलाला फ्रायडे म्हणजे सॅटरडे संडेला सुट्टी असते. त्याचा वीकेंड ॲक्च्युअली फ्रायडेपासून सुरू होतो. पण तर मिस्टरांचं म्हटलं तर तो म्हणजे सॅटर्डेपासून. तर म्हटलं चला, आणि आज ना सॅटर्डेला माझ्या मुलाचा कुठलाच क्लास नसतो. तर चला म्हटलं संध्याकाळी तर आज आपण घरीच आहोत, मग व्लॉग करूया आणि जे काही माझं संध्याकाळचं रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करूया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलवरती अजून कोणी जे नवीन सबस्क्रायबर्स म्हणजे नवीन व्ह्युअर्स असेल तर माझ्या आधीचे पण व्हिडिओज बघा. मी काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण घेऊन येते आणि हल्ली मी व्लॉग पण म्हणजे चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा माझा दुसराच व्लॉग आहे. पहिला व्लॉग मी मार्गशीर्ष महिन्याचा जो शेवटचा गुरुवार होता त्याचं उद्यापन करण्यासाठीचा पहिला व्लॉग होता, आणि हा जो आहे तो दुसरा आहे. आणि याच्या आधी माझे सगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे, म्हणजे फॅशन, ब्युटी, लाईफस्टाईल, ट्रॅव्हल याबद्दल मी काही व्लॉग किंवा याबद्दलचे व्हिडिओज मी घेऊन येते. तर व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला, तर आजच्या आपल्या या संध्याकाळच्या रुटीनला सुरुवात करूया. तर मी आज फक्त म्हणजे आता वाजले 4:30, मी तुम्हाला दाखवते. तर आता वाजले आहे 4:30, आणि 4:30 ते संध्याकाळी आता झोपतपर्यंत म्हणजे 11 तरी. आता आज वीकेंड आहे म्हटल्यानंतर 11 तर वाजतीलच झोपतपर्यंत. मग 11पर्यंतचा मी आज इथे माझं रुटीन शेअर करत आहे. तर चला. तर ना इथे मला आता किचनमध्ये म्हणजे आता संध्याकाळ झालं तर मला करायचं आहे चहा. तर मी इथे मस्तपैकी गूळ थोडासा किसून ठेवला. आता काल मी गजकची रेसिपी केली, म्हणजे काय तिळाची वडी, तिळगुळाची. आता संक्रांत जवळ आहे तर मग सगळं प्रिपरेशन, आणि त्याची जी वडी आहे त्याचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. थांबा मी दाखवते. ऑलरेडी सोनल्स रेसिपीज या यूट्यूब चॅनलवरती, तर तो नक्की बघा. त्याच्यावरती पण माझे बरेच रेसिपीज आहे, ऑलरेडी मी भरपूर पोस्ट केलेले आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल. तर ही मस्त वडी छान झालेली आहे. मी वरती थोड्याशा तुटल्या ज्या म्हणजे साईडच्या ज्या आहेत त्या बाजूला ठेवलेल्या आहे, वरती ठेवलेल्या आहे, आणि खाली थोड्या चांगल्या ठेवल्या, म्हणजे या लवकर संपेल. तर याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, नक्की बघा. त्यानंतर आता मी इथे हे काढून ठेवलेले आहे, काय म्हणतात त्याला, डाळिंब. तर हे डाळिंब सोलून ठेवते. एकदा सोलून राहिले ना की मग खायला टेन्शन नसतं. आणि हे भांडे लावायचे आहे रॅकमध्ये, म्हणजे ट्रॉलीजमध्ये. असा गूळ कापून ठेवला किंवा किसून नाही ठेवत मी. किसून ठेवला ना की खूपच असा परत त्याचा गडा होतो, किंवा असं खूपच मेल्टेड दिसतं ते. मग असं थोडासा चिरून ठेवते, म्हणजे ऐनवेळी पटकन कशामध्ये तरी टाकता येतो. आता पुरणपोळी वगैरे करायची असेल तर गूळ किसायलाच एवढा वेळ लागतो, मग जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मग मी हे काम करून ठेवते. मी तिळाचे लाडू आणि तिळाची वडी दोन्ही पण ऑलरेडी पोस्ट केलेली आहे, तर ती नक्की बघा. आणि आता हे मी म्हणजे त्यात मी थोड्या करून ठेवल्याच आहे, पण स्पेशली माझ्याकडे ना ती नेहमीचे जे लाडू असतात आमच्याकडे, आता जसं मी विदर्भातली आहे तर आमच्याकडे तिळगुळाचे लाडू असे किसून आणि मग त्याचं पाक वगैरे न करता असंच मिक्सरमध्ये बारीक करून ते लाडू करतात. तर त्या लाडूची रेसिपी पण आहे, मी मागच्या वर्षी पोस्ट केली होती संक्रांतीच्याच पिरियडमध्ये. तर ती पण नक्की बघा. मी तसे लाडू करेल, आणि मग मी त्या दिवशीचा जर व्लॉग केला तर मग मी तुमच्याशी नक्की शेअर करेल. अगं मम्मी, मला आहे ना याच्यामध्ये प्रॉब्लेम येते.
तुला उचक्या लागलाय? पाणी पी आधी. काय प्रॉब्लेम आहे? हा, मग एक्सप्लेन करायचं आहे. ऑलरेडी तिथे दिलेलं असेल ना मस्क्युलर फोर्स वगैरे सगळं, ते बघ. त्याच्यामध्ये काही नोट्स. काय नंबर वाईज? काय नंबर वाईज लिहायचं? एक 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 लिही. मस्क्युलर फोर्स नंबर 1 टाक, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती, इन्फॉर्मेशन लिही, एक्झाम्पल लिही, कारण एक्झाम्पल पण लिहायला सांगतंय. आणि मग तसंच बाकी सगळे फोर्सेस पण लिही. समजलं? पिलं पाणी? पाणी पिही, पाणी पी आणि ते लिही. तर इथे आयुष मला त्याचा प्रॉब्लेम विचारायला आला होता. मी काम करत असताना तो अभ्यासाला बसलेला असतो आणि अभ्यास करता करता त्याला काही विचारायचं असेल तर मग येतो आणि विचारतो, किंवा मला कधी कधी तो स्वतः मला हाक मारतो. तर इथे गूळ चिरून झालेला आहे आणि आम्ही डब्यामध्ये भरून आता हा ठेवून देते. धुवून घेतले. हे पहिले असं काढून घेते. असं थोडं काढते आणि मग याला असं चिरा मारून घेते. तर 4 साईडला 4 मारते या पद्धतीने, म्हणजे बिया पण ज्या आहे ना त्या तुटत नाही, म्हणजे फुटत नाही. आणि असं हे बघ, आतमधल्या बिया अजिबात फुटल्या नाही. आणि असं काढून घेऊ. हे बघा, इथे थोडेसे खराब ज्या बिया आहेत त्या बिया नाही टाकायच्या. ते डाळिंबाचे दाणे नाही टाकायचे, नाहीतर ना त्याच्यामुळे बाकी पण खराब होऊन जातात. तर हे बघा, इतके सारे मस्त काढून झालेले आहे. मस्त दिसतंय ना? तर आता हे मी डब्यामध्ये ठेवून देते. आणि हो, मला अजून एक सांगायचं होतं की हे दाणे काढताना इथे बघा, हे दिसतं इथे उडलेलं आहे हे डाळिंबाचे. तर हे लगेचच्या लगेच पुसून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचे डाग पडणार नाही. हे बघा, हे आधीचे आहे. तर हे ना आधीचे मी काढून घेते याच्यामध्ये, कारण हे वरती राहील आणि किंवा मग हे संपवून टाकू आधीच. याच डब्यामध्ये मी भरून घेते. तुम्ही दुसऱ्या याच्यात पण भरू शकता, म्हणजे वेगळा डब्बा घेऊ शकता किंवा हा धुवून घेऊ शकता. पण आता हे संपेलच उद्यापर्यंत, त्याच्यामुळे मी इथेच याच्यामध्येच भरून घेते. तर हे डाळिंबाचे दाणे आपण या डब्यामध्ये भरून घेतले. आणि हा डबा माझा आहे ना टप्परवेअरचा आहे. यामध्ये बरेचदा मी फ्रूट्स वगैरे कट करून ठेवते, तर खूप दिवस हे छानच राहतात. ते आता जे डाळिंबाचे दाणे आपण काढलेले आहे ते करतोय आयुष एन्जॉय. गोड आहे, खूप गोड आहे. चांगले होते, मी पण बघितलं, चांगले होते, गोड होते. दे ना. चला, आता मी करते चहा. मला झाली आहे चहाची क्रेविंग. तर हा माझा संध्याकाळचा चहा आहे आणि मी हिवाळ्यामध्ये तरी 2दा चहा घेते. गूळ घालून घेऊ आपण, मस्त गुळाचा चहा करू. गुळाचा असला तरी मी आलं पण टाकते, मला चहामध्ये आलं खूप आवडतो.
फक्त उन्हाळ्यात म्हणजे जास्त ऊन असेल ना तेव्हा मी थोडा आल्याचा चहा कमी करते, चम्मच बस. कामांमध्ये पाणी पिणं राहून जातं. हे खूप महत्त्वाचं आहे की स्वतःची बॉडी हायड्रेट ठेवा. उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, कधीही, आणि भरपूर पाणी प्या. इथे आपला चहा उकळतोय. मी यामध्ये घालते आता दूध आणि आलं. मस्त चहा झालेला आहे. तर ही माझी मस्त गॅलरी आहे जिथे मी आत्ताच झोका लावलेला आहे. तर या झोक्याला पण ॲक्च्युली हा जुना झोका आहे आणि याला ना थोडंसं पॉलिश वगैरे करायचं आहे. तर बघू, याला मस्त कलर करू म्हणजे छान दिसेल. आणि इथे मी या झोक्यावरती बसून चहा पित आहे. मस्त झालाय चहा. चहाबद्दलचा माझा एक किस्सा असा की मला ना म्हणजे माझ्या हाताने प्रत्येक वेळेस चहा सारखा होतच नाही. कधी साखर कमी, कधी जास्त, कधी आलं कमी जास्त, त्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला चहापत्ती म्हणजे कधी स्ट्रॉंग होतो, कधी असा थोडासा माइल्ड होतो. तर अशा पद्धतीचा चहा होतो माझ्याकडून. मला इथे संध्याकाळी चहा प्यायला खूप आवडतं. इथे करतोय आयुष अभ्यास, रायटिंग वर्क चालू आहे त्याचं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सनसेट होतोय. वाव, इथून सूर्य दिसतच नाही रे पण आता या बिल्डिंगमुळे. आधी ना ही जी बिल्डिंग आहे ती नव्हती, त्याच्यामुळे छान हे दिसत होतं, तिथे सनसेट दिसत होता. तर काही दिवसांनी सूर्य असा इकडे इकडे होईल तेव्हा पण छान दिसेल. खूप प्लेझंट वेदर आहे आजचं. इथे आपण टॉवेल वाळत टाकतो, ते काढून घेऊ. नाही, आणि आता मला करायचं आहे चिवडा. तर आज ना चिवडा करायचा बेत आहे. ते जे स्कार्फ आहे ते माझं खूप जुनं स्कार्फ आहे आणि ते ना खूप छान म्हणजे एकदम सॉफ्ट आहे त्याचं कापड. तर मी चेहरा पुसायला ना त्याचा यूज करते. चला तर आता आपण किचनमध्ये जाऊया. मला करायचं आहे चिवडा. मी खूप, अरे देवा, परत लाईट गेली आहे. तर हा जो चिवडा आहे म्हणजे हे जे पोहे आहे, एक मिनिट, हे जे पोहे आहे असे काय म्हणतात त्याला, कोणते पोहे म्हणतात हे मला कमेंट करून सांगा. नायलॉन पोहे काय कदाचित म्हणतात. तर हे ना ऑलरेडी छान असतात, कडक असतात, तरी पण याला थोडंसं भाजून घेऊ आणि मस्त त्याचा छान चिवडा करू. तर या चिवड्याची रेसिपी मी इथे सांगणार नाही आहे. ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकेल सोनल्स रेसिपीज या चॅनलवर. तर तो तिथे जाऊन बघा आणि त्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तिथले व्हिडिओज बघून त्यानंतर त्याला सबस्क्राईब करा.
चला तर आता आपण बनवूया चिवडा. आता किचनमध्ये कुठलंही काम करायचं म्हटलं तर भांडे जागेवर पाहिजे. तर मी म्हटलं चिवडा आधी करते, पण मग त्याला लागणारे चमचे, कढई हे सगळं काढण्यासाठी मला हे भांडे सगळ्यात आधी लावावे लागले. तर सगळ्यात आधी मी इथे भांडे लावून घेतले. तर मी इथे भांडे लावताना काय करते, जे टिफिन वगैरे आहे ते बाजूला ठेवते. म्हणजे मिस्टरांचा टिफिन असेल, मुलाचा टिफिन असेल तर ते बाजूला ठेवते. म्हणजे मग ते लगेच मला सकाळी त्याच्यामध्ये मला टिफिन भरता येतं. आणि इथे दुसरीकडे मी ही जी कढई आहे त्याचा स्क्रू झाला होता ढिला, तर तो टाईट करून घेत आहे. आणि इथे मी हे जे भांडे आहेत ते थोडे वरती ठेवते, म्हणजे वेगळे ठेवते. तर हे रेग्युलर यूजमध्ये मी वापरत नाही. जेव्हा मी रेसिपी शूट करत असते मग तेव्हा हे चांगले जे भांडे आहे माझे शूटिंगसाठीचे तर ते वेगळे ठेवते. तर मग आता हे सगळे मी भांडे लावून घेणार आहे. आणि आमच्या ज्या मावशी आहेत त्या इतक्या मस्त भांडे धुतल्यानंतर पण इतके छान लावतात. परत नंतर मला ते एक 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 गोळा करावं लागत नाही. मस्त उचललं की लगेच मी ट्रॉलीमध्ये त्याला लावू शकते. तर इथे ना मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. हे पण भाजून झालंय. गरम आहे कढई. मी पोहे 2 ह्याच्यामध्ये भाजले, म्हणजे 2दा भाजले, कारण कढई माझी आहे छोटी. इथे एका न्यूजपेपरवरती काढून घेते. आणि आता आपण याची फोडणी तयार करू. तर साधा सोपा हा चिवडा आहे. जास्त वेळ पण लागत नाही आणि जास्त काही मसाले वगैरे घालायची गरज नाही आहे. तर इथे ना मी मिरची आणि हे सगळं करून घेतलेलं आहे. लसूण सोलून घेतलेला आहे. लसूण थोडा ठेचून घेते. या चिवड्याची मी पूर्ण रेसिपी सोनल्स रेसिपीज या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, तिथे नक्की बघा. तर बटाटा उकळून घेतलेला आहे आणि इथे मी थोडीशी तयारी करून घेतलेली आहे. तर लसूण सोलून घेतला आहे 7-8 पाकळ्या. थोडंसं आलं लागेल. त्यानंतर ही मिरची तिखट आहे त्याच्यामुळे थोडीशीच मिरची घेतली आहे. एक छोटासा कांदा आणि कोथिंबीर. तर आता हे सगळं आपण ना मिक्सरमध्ये लावून घेऊ. ह्याच्यामध्ये आलं इथे कट करून घालून घेऊ, म्हणजे व्यवस्थित कट होईल ते. माझा चिवडा झाल्यानंतर मी लगेच रात्रीच्या जेवणाची तयारी केली. तर आज वरण भात भाजी पोळी खायची नव्हती संध्याकाळी, कारण आज शनिवार आहे तर काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे होतं असं आयुष म्हणत होता. तर मग बटाटे वडे केले आणि आम्ही वडापाव बनवलेला आहे. तर त्याची शॉर्टकट रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे. मी ऑलरेडी बटाटे वड्याची रेसिपी सोनल्स रेसिपीज या चॅनलवरती टाकलेली आहे, तिथे नक्की बघा. तेल आहे, ह्याच्यामध्ये जास्त तेल घालायची गरज नाहीये, थोडंच तेल घालू. थोडा आवाज कमी कर रे आयुष. इथे तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी घालून घेतलं आणि कांदा घालून घेतलेला आहे. कांदा छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि ही जी आपण वाटण तयार केलं होतं तर ते पण यामध्ये घालून घेतलं. हळद, तिखट, मीठ हे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि थोडासा चाट मसाला नक्की वापरायचा. चाट मसाल्याने बटाटा वड्याची जे स्टफिंग आहे, म्हणजे बटाट्याची जी भाजी आहे ती खूप छान लागते. हे बघता ना, हे जे भांडे आहे मी भांडे लावल्यानंतर पण थोडेसे भांडे लावून म्हणजे घासून घेतले आहे. तो मसाला 1 मिनिट परतवून झाल्यानंतर मी यामध्ये असा हा उकडलेला बटाटा मस्त बारीक करून घालून घेतला आणि छान मिक्स करून घेतलं. तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आता आपण ही थंड करून घेऊ. आणि सोबतच आता मी इथे बेसन घेतलेलं आहे. तर मी 1 वाटी बेसन आणि 1-2 टेबलस्पून
तांदळाचं पीठ घेतलं, थोडंसं मीठ आणि हळद घातलेली आहे आणि हे छान भिजवून घेऊ. हां, आणि ओवा घालायचा. ओवा घातल्याने टेस्ट पण छान येते आणि बेसन पचायला पण हलकं होतं. एक थोड्या थिक कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर इथे तयार करून घेऊ आणि हे बॅटर छान तयार झालं की याला 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊ. इथे तेवढ्यातच मिस्टर आलेले आहे. एवढा उशीर? मग तुला मेसेज पाठवला. इथे ना तेल छान गरम झालेलं आहे. मग मी इथे मस्त असे थोडेसे चपटे करून घेतले आहे हे, कारण आपल्याला पावमध्ये घालायचे आहे त्याच्यामुळे. आणि हे आपलं बेसन, ठीक आहे. हे बघा इतकी कन्सिस्टन्सी आहे. आपण आहे ना याच्यामध्ये थोडासा सोडा घालून घेऊ, ऑप्शनल आहे, पण घातलं तर छान थोडं फुगतात वडे. हे बघा, हा त्याला मिक्स करून घेऊ. अशी छान कन्सिस्टन्सीचं आपलं हे बॅटर झालेलं आहे आणि याला रेस्ट दिला ना की मग छान होतं ते. म्हणून ॲटलिस्ट 5 मिनटं तरी रेस्ट द्या तुमच्याकडे वेळ नसेल तर. आणि हे याच्यामध्ये घालून मस्त आपण वडे करून घेऊ आता. इथे आपले वडे तळून झाल्यानंतर थोडंसं बेसन उरलेलं होतं, मग त्याचे मी छोटे छोटे बुंदी टाईप्स असे टाकून घेतले, मोठे छोटे असे. हे बघा या पद्धतीने आता हे तळलेले झालेले आहे, तळून झाले. आणि हे आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढले. त्यामध्ये थोडासा लसूण घातला आहे, 7-8 पाकळ्या, तिखट, मीठ घालून याला छान ब्लेंड करून घेणार आहे. तर ही आपली वडापावसोबत खाणारी चटणी तयार आहे. सोबत मी थोडीशी मिरची पण तळून घेतलेली आहे. काय करताय? किती आणले? मार्गशीर्ष संपल्यानंतरचा म्हणजे काय म्हणतात त्याला, नाही त्यात काल फिश खाल्ली ना आपण. उद्या ब्रेकफास्ट करूया. किती होते? 84 रुपये. अरे बापरे. हा, काय झालं, बसत नाही झाले ना. आता संदीप करणार आहे वडे, म्हणजे वडे झालेले आहे. आता त्याला ते खाणार आहे. खाणार नाहीये, खाणार नंतर. पहिले हा सजवायचं नाही, खायला ते पावतं घ्या. त्याच्यामध्ये ती चटणी केली आहे मी आज मस्त याची. सो घ्यायचं काय याच्यामध्ये? हे प्लेट घ्या. हा ही घ्या प्लेट. याच्यामध्ये मस्त झाले आपले वडे. 3 प्लेट आयुष, हा 3 प्लेट. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका बरं, याच्यावरती जरा मीठ, मिरचीवरती. रांगोळी घातल्यासारखं, रांगोळी काढल्यासारखे मीठ टाकत आहे. झालं. घ्या. कसं करायचं माहितीये का? कट कर. हे घे.
आता वडे तर मी केले. आता वडापाव खाताना हे जे सगळं साहित्य भरण्याचं काम जे आहे ते अहो करत आहे, म्हणजे मीच सांगितलं त्यांना. तर इथे जी चटणी झालेली आहे ती थोडीशी कोरडी व्हायला पाहिजे होती. तर तुम्ही काय करा, त्यातलं ना सगळं ऑइल पहिले काढून घ्या टिश्यू पेपरवरती वगैरे ठेवून, आणि त्यानंतर त्याला ब्लेंड करा, म्हणजे ती अशी ऑइली नाही होत, छान मोकळी अशी कोरडी होते. मस्त वडापाव तयार झालेला आहे. चला आता आपण एन्जॉय. चांगले झाले? एक नंबर. वाह. कसे झाले? तर हे बटाटे वडे मस्त झाले होते. हे दोघं जण तारीफ करता करता थकत नव्हते. पण इथे बाजूला म्युझिक चालू होतं, मूवी चालू होता, त्यामुळे मी इथे म्यूट करून ठेवलेलं आहे. चालू आहे झलक दिखला जा. आज खूपच उशीर झाला तुला. मस्त. इथे कंटिन्यू टी व्हीचा आवाज होता. मी हे सगळं शूट केलं होतं एक्सप्रेशन्स आयुषचे, पण टी व्हीचा कंटिन्यू आवाज असल्यामुळे मग मी हे म्यूट केलं आणि नंतर व्हॉइस ओव्हर देत आहे. तर इथे वडे खाऊन झाल्यानंतर आम्ही अल्पेनलिबे एन्जॉय केलं. मी ही अल्पेनलिबे चॉकलेट खूप दिवसांनी खाल्ली. एकतर चॉकलेट वगैरे खाणं बंदच आहे, पण आज ती खाऊन एकदम लहानपणीची आठवण झाली. लहानपणात सगळ्यात आवडती चॉकलेट माझी अल्पेनलिबे होती. हेच मी इथे सांगत होते. आणि मी मस्त चॉकलेट एन्जॉय केली आज. मस्त जेवण झाल्यानंतर चॉकलेट खाल्ल्यानंतर 10-15 मिनटं मस्त तिथेच बसलेली होती, आणि त्यानंतर मी उठून हे सगळं आवरून घेतलं. तर चटणी उरलेली होती, चटणी एका डब्यामध्ये काढून घेतली, ती नंतर खाता येईल म्हणून. आणि चिवडा भरून घेतला, ओटा साफ करून घेतला. ओटा जो आहे तो मी रात्रीच क्लीन करून घेते, म्हणजे पूर्ण क्लीन नाही जरी केला, कधी कधी कंटाळा आला तरी थोडासा तरी कपडा मारून घेते. पण आता आज मी पूर्ण जो आहे छान क्लीन करून घेतला होता. हा जो चिवडा आहे तो मी असा प्लास्टिकच्या पिशवीमध्येच भरून घेतला, म्हणजे ज्यामध्ये पोहे होते त्याच पिशवीमध्ये परत भरून घेतला, कारण थोडाच केला होता तर तो लवकर संपेलच ह्याच्याने पण, आणि माझ्याकडे डबा पण रिकामा नव्हता, त्यामुळे मग मी हा असाच प्लास्टिकमध्ये बांधून घेतला. त्यानंतर ओटा स्वच्छ करून घेतला. तर आज आमचं जेवण वगैरे होतपर्यंत 10 वाजले होते, आणि मग थोडा वेळ आम्ही टी व्ही वगैरे बघितला. तर माझा आवाज तुमच्यापर्यंत कितपत येत असेल माहिती नाही. माईकचं जे चार्जिंग आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे. तर आज मी पूर्ण संध्याकाळी 4:30 वाजतापासून तर आत्ता 11:45पर्यंत तुमच्याशी माझं संध्याकाळचं रुटीन शेअर केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं मी आज 2 रेसिपीज पण तुमच्याशी शेअर केल्या. तर एक जी रेसिपी आहे चिवड्याची ती मी सोनल्स रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवरती शॉर्टमध्ये पोस्ट केलेली आहे. म्हणजे हा जो व्हिडिओ जाईल तोपर्यंत तर ती पोस्ट ऑलरेडी झालेली राहील. आणि आज बटाटे वडे केले. हा माझा संध्याकाळचा रुटीन ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मस्त एक आपल्या व्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.